ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर रुचिरा बागल म्हणून आहेत नाशिकमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर रुचिराताई म्हणतात, गेली जवळजवळ 14 वर्ष झाली म्हणतात मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि सुरुवातीला म्हणजे माझ्या घरून कुणीच करत नव्हतं म्हणतात. आईंचं पहिल्यापासूनच कुणी करत नव्हतं. आमच्या मावशीच्या घरी म्हणजे सगळेजण करतात म्हणतात. म्हणजे माझी मावशी, मावशीचे मिस्टर, मावशीची मुलं सगळे करत होते म्हणतात. आणि मावशीकडे मी ज्यावेळेला जायची, तर त्यावेळेला तिच्या मुलांबरोबर वगैरे मी बालोपासणीला वगैरे जायची म्हणतात. आणि त्यामुळं मला खूप त्या गोष्टींची आवड निर्माण झाली आणि मी जात होते सुट्टीला मावशीकडे वगैरे. त्यावेळेला मी 6वी-7वीत होते म्हणतात. तर त्यामुळं मला त्या गोष्टी कळत होत्या आणि बालोपासना वगैरे ह्या गोष्टी मला आवडायला लागल्या आणि मी माझ्या घरी करायला लागले. पण माझ्या घरी म्हणतात माझी आजी आणि माझे वडील पूर्ण नास्तिक होते. आई थोडंफार देवधर्म करत होती घरात, पण वडील, माझी आजी वगैरे सगळे पूर्ण नास्तिक होते. तर त्यामुळं घरात असं देवाधर्माचं वगैरे असं काही वातावरण नसायचं आणि मावशी वगैरे आईला बऱ्याच वेळेला सांगायला बघायची म्हणतात त्या. पण असं व्हायचं म्हणतात, की वडील त्या मार्गातले नसल्यामुळं आई पण म्हणायची, "हे आहे हेच बास झालं घरी आणि दुसरं आणि काहीतरी करायला लागलं तर कुठं आणि डोक्याला त्रास, मलाच सगळं ते करावं लागतंय." मग त्यामुळं आई कधी ते जास्त हे करायची नाही. मी त्या ह्याच्यापासूनच मार्गामध्ये आले. पण ते फक्त मावशीकडे गेल्यावर वगैरे करणं वगैरे एवढ्याच इतपतच ते चालू होतं म्हणतात. आणि मला चांगलं वाटायचं वगैरे. पण मी नेमानं रोज इकडं आल्यावर पण करायला लागले होते. असं जे जे घडायला लागलं, ते मी 12वीत असल्यापासून म्हणतात त्या. म्हणजे मी 12वीत गेले आणि म्हणजे 11वीची परीक्षा झाल्यानंतर मावशीकडे सुट्टीला मी गेले म्हणतात. आणि त्यावेळी मी खूप काळ राहिलेले होते म्हणतात. 12वीची सुरू झालेलं होतं, क्लासेस वगैरे लवकर सुरू झालेले होते. तरीसुद्धा मी कॉमर्सला होते म्हणतात आणि तरीसुद्धा मी लवकर गेले नाही नाशिकला म्हणतात. मी मावशीकडेच बरेच दिवस राहिलेले होते. आई ते तिकडून ओरडत होती. तर मी म्हटलं, "नाही, मला परत वर्षभर यायला मिळणार नाही." म्हणजे ते ते शिक्षण बुडतंय वगैरे. तर वडील ते मला खूप ओरडत होते त्या गोष्टीसाठी, पण मी आले नाही. पण त्या काळात मी खूप जास्त राहिल्यामुळं मावशीच्या घरात रोज ज्या उपासना होत होत्या, त्याच्या आधी कधी 7-8 दिवस वगैरे एवढंच ते काय ते सुट्टीला जाणं व्हायचं. राहायचं कधी-कधी, पण जास्तीत जास्त बाहेर हुंदडणं वगैरे. पण जसं मोठं 12वीला वगैरे जर मोठी झाल्यामुळं मी जास्त काळ घरात राहायला लागले मावशीच्या. त्यामुळं त्यांच्या उपासना वगैरे ह्या माझ्याकडून पूर्ण बघितल्या गेल्या म्हणतात. मावशी जी सायन्स स्मरण करायची वगैरे, तर त्या उपासना मी अगदी व्यवस्थित बघायला लागले म्हटल्या त्या. आणि मग मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. तर 12वीमध्ये मी खऱ्या अर्थानं ज्यावेळेला मी घरी आले, त्यावेळेला सुद्धा कॉलेज सुरू झाल्यानंतर सुद्धा मी रोजची उपासना मावशी तिचे अनुभव ज्या वेळेला सांगायला लागली, की तिच्या डिलिव्हरीच्या वेळेला तिला किती प्रॉब्लेम आले, त्यातनं तिची डिलिव्हरी कशी झाली, त्याच्यानंतर सासू-सासऱ्यांनी सुरुवातीचे दिवस किती त्रास दिला, त्याच्यातनं मी कशी बाहेर पडले, ह्या आणि आईंमुळं मी बाहेर पडले वगैरे हे जे अनुभव मावशीने सांगितले, त्याच्यानंतर मग मला पण वाटायला लागलं, की आपण पण हे करावं. तर माझ्या मावशीनं मला सांगितलं, "बाई तुझ्या घरी चालत नाही, तर मी काय शिकवले असं काय सांगू नकोस. तुला करायचं असेल, तर तुझ्या आईची वगैरे परमिशन घे उगीच. माझ्या डोक्याला काहीतरी त्रास नको." असं मावशीने सरळ सांगितलं. पण मी आईला सांगितलं, "मी आईंचं करणार आहे." आई म्हणली, "तुझं तू काही पण कर." आणि बाबांना वगैरे काही जास्त बोलत बसत जाऊ नकोस ह्या गोष्टींबद्दल. तर मी उपासना चालू केली म्हणतात. सायन्स स्मरणाची उपासना मी चालू केली म्हणतात आणि ते सायन्स स्मरण असं व्हायचं, की मी कधी सकाळी करायची, कधी संध्याकाळी करायची, माझ्या वेळेनुसार कधीही सायन्स स्मरण करायची. एकदमदा म्हणजे 12वी सुरू झाली. मी इकडं आल्यानंतर रोजचा नेम केला मी सायन्स स्मरणाचा म्हणतात त्या. 1-2 वेळा मावशीबरोबर ज्यावेळेला बोलणं झालं, तर त्यावेळेला मावशी मला बोलली म्हणतात,
की तसं नाही करायचं. एक नेम केला आहे ना, तर ती एक वेळ पण ठरवली गेली पाहिजे. आईंच्या मार्गात हे आहे, की वेळेला खूप जास्त महत्त्व आहे. जी पण सेवा तुम्ही करणार आहे, ती वेळेत करायची, ही आईंनी पहिली गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे आज तुम्ही 10ला केल्या, उद्या 12ला केले, परवा 3ला केले, असं आईंनी सांगितलं नाही. आईंची ही पहिली गोष्ट होती, की जी पण उपासना तुम्ही करायला लागल्या, त्या वेळेत देव तुमची वाट बघत असतोय, तर त्या वेळेतच उपासना झाली पाहिजे. हे आईंनी घालून दिलेला नेम आहे आणि तो तंतोतंत पाळ. तुला जी वेळ जमते ना, तर ती वेळ ठेव, पण त्या वेळीच उपासना करायची. हे मावशीनं मला त्यावेळी सांगितलं आणि मग त्याच्यानंतर मी त्या वेळेपासून म्हणतात संध्याकाळी 5:30 वाजता सायंस्मरण करायला सुरुवात केली म्हणतात. आणि मग मी रोजच्या रोज तसा तो नेम माझा बसला, की 5:30 ते 7 सायंस्मरण करायचं. मावशी बोलली करायला लागलेस तर नामस्मरणावर पण भर दे, का तर नाम सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. नामस्मरणावर भर दे म्हटल्यावर मी म्हटलं, आता किती वेळ करायचं? तर ती म्हटली, हे बघ, एक माळ तरी करत जा, सकाळ संध्याकाळ किंवा संध्याकाळी 2 माळ करत जा." तर मग मी संध्याकाळी 2 माळ असं करायचं सुरुवात केली. मावशीनं मला सगळी प्रकाशनं वगैरे हे करून दिलेली होती. नावं वगैरे लिहून वगैरे दिलेली होती. तिथं म्हणजे माझ्याकडं थोडीफार आहे ती घेऊन जा असं बोललेली होती. तर मी 1-2च घेऊन आलेले होते म्हणतात. पण 12वीमध्ये म्हणतात ती प्रकाशनं मी परत-परत वाचली. ती प्रकाशनं म्हणजे कथासुमन हार एक होतं म्हणतात आणि गोपाळकाला ही 2 प्रकाशनं मी परत-परत वाचली म्हणतात. खूप मला ते भारी वाटले आणि मी ती परत-परत वाचली. त्याच्यानंतर 12वी खूप चांगल्या मार्कांनी मी 83% पडलेले होते म्हणतात मला. खूप चांगल्या मार्कांनी 12वी पास आउट झाले आणि शिक्षण वगैरे माझं पूर्ण कंप्लीट झालं. मी कधीही आईंची उपासना सोडली नाही आणि शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर लगेचच म्हणतात मी 1 वर्षभर होते घरात. त्यावेळेला स्थळं मला बघायला सुरुवात झालेली होती म्हणतात. लग्नासाठी बघत होती तर की आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले वगैरे. तर मी जॉब पण करायला लागलेले होते म्हणतात. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब पण करायला लागलेले होते. मला हे पण करायला लागले होते स्थळं, पण एकही स्थळ मला पसंत करत नव्हतं म्हटलं. की म्हणजे काय व्हायचं माहिती नाही म्हणतात. मी दिसायला एवढी पण काय हे पण नव्हते खराब. तर आईला असं वाटायचं की स्वतः तरी एखादं स्थळ शोध, म्हणजे लव्ह मॅरेज तरी का होईना कर, असं आईला वाटायचं म्हणतात. पण माझ्याकडनं ते झालं नाही म्हणतात आणि स्थळं मग मला बघत होती, पण ते काही पसंत पडत नव्हतं. बरं 2-3 स्थळांना मी पसंत पडले, पण आमच्या वडिलांना ते पसंत पडलं नाही म्हणतात. त्यामुळं ती ती पण लग्न राहून गेली. असं होत असताना म्हणतात, पण मला जॉब होता. मी त्याच्यामध्ये आनंदी होते, समाधानी होते माझ्या जॉबमध्ये, माझ्या सेवेमध्ये. मला खूप चांगलं वाटत होतं. असं मला कधीच वाटलं नाही म्हणतात त्या, की बाबा आपलं लग्न आता व्हायला पाहिजे. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले. आपलं म्हणजे बरेच वर्ष हे झाली, सेवा झाली, हे झाली. तरी पण मग म्हणतात हे होईना, म्हणजे लग्न ठरेना म्हटल्यावर आईला वगैरे इतकी चीड यायला लागली. आई म्हणले, "कशाला गं ते करतेस तू? आणि लग्नसुद्धा साधं तुझं ठरेना झालं आहे आणि कशाला काय नाही ते इतके वर्ष झालं करतेस. त्या आईंनी बघायचं ना तुझ्याकडं." तर मी म्हटलं, "त्यात आईंचा काय संबंध आहे?" म्हणजे मला त्या गोष्टीचं काहीच वाटत नव्हतं, की माझं लग्न ठरत नाही आहे किंवा त्याच्यासाठी मी आईंना काहीतरी कोडं घालावं वगैरे, ह्या गोष्टींचं मला काहीही हे नव्हतं म्हणतात. पण ते आईला खूप वाटत होतं, की माझी मुलगी एवढं करते आणि वडिलांनीसुद्धा स्वतः कधी म्हणजे ते करत नव्हते वगैरे. आईला वगैरे सुद्धा ते पूजेसाठी काहीतरी बडबडायचे वगैरे. पण मी मुलगी होते, तर मला कधी नाही त्यांनी रोकटोक केली, की "तू हे नको करू, तू ते नको करू." असं उपासनेच्या बाबतीत मला कधीच वडिलांनी किंवा आजीनं सुद्धा रोकटोक नाही केली. आईला करत होते, पण मला कधी केली नाही त्यांनी म्हणतात. तर वडिलांना सुद्धा 1-2 वेळा असं वाटलं, की ही एवढे वर्ष झालं करते आणि हिचं लग्न ठरत नाही आहे. तर मग म्हणतात मला खरं कधीच असं वाटत नव्हतं आणि ज्यावेळी म्हणतात जवळ म्हणतात मला 18 स्थळं येऊन गेली, तरी एकही स्थळ ठरत नव्हतं. 18 स्थळं येऊन गेली. तर मी कायम आईला आणि तोपर्यंत मी खूप चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आलेले होते म्हणतात. मला खूप चांगल्या रीतीनं आई कळायला लागलेल्या होत्या म्हणतात. तर मग मी आईला बोलत होते, की
आई जे माझ्यासाठी चांगलं असेल ते आईंना हे करायचं असेल आणि कधीही चांगली गोष्ट जर आपल्याला मिळणार असेल खूप चांगली, तर त्याला वेळ लागत असतोय. तू एवढी नको माझी काळजी करू. तरी पण आईला, आणि मी एकटी होते आणि तिघं भाऊ होते म्हणतात. तर त्यामुळं भाऊ जे होते ते सगळे म्हणत होते, की हिचं लग्न झाल्यानंतर मग, आणि मेन वडिलांचं ते होतं, की मुलीचं लग्न झाल्यानंतर मगच तुमची. आणि भावांचं पण माझ्या तसंच म्हणणं होतं. तर त्या म्हणतात एक तर माझं स्थळ, मला कुठलं स्थळ भेटेना चांगलं, आणि सगळे अडकून पडलेले होते म्हणतात त्याच्यामुळं, आणि सगळ्यांना जॉब वगैरे व्यवस्थित लागलेले होते, आणि सगळं व्यवस्थित असल्यामुळं कदाचित माझ्या घरी म्हणतात आईंचा काहीही हे नव्हतं, म्हणजे गरज वाटत नव्हती. म्हणजे जर काहीतरी आपण संकटात असेल, तर खूप जास्त आपण देवाला हे करतोय, किंवा आपण मार्गामध्ये लवकर येतोय. गुरूंच्या म्हणा किंवा एखाद्या देवाच्या ठिकाणी आपण लवकर लीन होतोय. पण जर सगळं सुरळीत असेल ना, तर त्यावेळेला माणसाला देव आठवत नाही असं म्हणतात त्या. तर त्यामुळं माझ्या घरी सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळं त्यांना कधीच आई-वडिलांना असं काहीतरी करावं असं वाटलं नाही. पण म्हणतात माझ्या लग्नाला जे प्रॉब्लेम यायला लागले, त्याच्यानंतर माझी आईंना बोलली, की "तुम्ही इतके वर्ष माझी मुलगी करते, तर तुम्ही कृपा करू शकत नाही, आणि माझी मुलगी तुम्हाला आई म्हणते, तर आई म्हणवून घेताय तुम्ही, तर तुम्हाला तिची थोडी तरी काळजी आहे का?" असं ती बोलली. म्हणजे मोठ्यानं बोलत होती म्हणल्या त्या. माझी आई असं बोलत होती. तर मी म्हटलं, "अगं आई, माझ्यासाठी जे चांगलं असेल ते येईलच कधीतरी, तू का इतकी काळजी करतेस? तर तू असं म्हणतेस, आणि मग ह्यांना तर, तुला नाही ते नाही, ह्यांना तरी काळजी असली पाहिजे ना." आणि मग मला पण असं कुठेतरी नंतर वाटायला लागलं, की आईनं बोलावं, की दुसणं तुम्हाला पण नको आणि मलासुद्धा हे नको. तर मी एक दिवशी असंच म्हटले बसलेले, काही असं हे नव्हतं म्हटलं, आणि असंच मी बसलेले जॉबवरनं येऊन नुकतीच, आणि एक 10 मिनिटं झाले असतील म्हणतात मी येऊन बसले होते. आणि त्याच्यानंतर त्यावेळेला मात्र मी जॉबला लागले. त्याच्यानंतर मात्र माझं सायन्सस्मरण बंद झालं आणि प्रातःस्मरण मी सुरू केलं म्हणतात. का तर मला यायला वेळ व्हायचा. तर मी अशी नुकतीच 10 मिनिटं बसलेले होते. आई मला बोलली, की "जरा शेजारच्या काकूंकडे जाऊन ये." आणि त्यांच्या घरी म्हणजे त्यावेळेला दिवाळीचं हे आलेलं होतं म्हणतात, आणि त्यांच्या घरी बुंदीचं काहीतरी करायला सुरुवात केलेली होती. तर ते काय असते ते झाऱ्या असतोय ना, तर ते त्यांच्याकडे आहे, तो घेऊन ये मग असं बोलली. आणि मग मी त्यांच्याकडे गेले. तर त्यावेळेला त्यांच्या घरी पाहुणे आलेले होते म्हणतात, म्हणजे रिलेटिव्हज वगैरे आलेले होते, आणि मी त्यांच्या घरी ते झाऱ्या आणण्यासाठी म्हणून गेले, आणि थोडा वेळ मी तिथं बोलत उभारलेले होते. आणि त्यांच्या घरी जे पाहुणे आलेले होते म्हणतात, त्यांची आणि आमची कास्ट एक होती म्हणतात. त्या काकूंची आणि आमची. त्यांच्या घरी जे पाहुणे आलेले होते, त्यांनी विचारलं, की "ही मुलगी कुणाची आहे?" आणि त्यांनी तर शेजाऱ्यांचे वगैरे त्यांनी सांगितलं आणि मग त्यांनी सांगितलं, की आमच्या उमेशसाठी वगैरे ही मुलगी काय करते वगैरे, त्यांच्यात चर्चा झाली असेल. तर उमेशसाठी वगैरे चांगली आहे का? म्हणजे त्यांचा मुलगा. तर त्यांनी म्हटलं, "हां, चांगली आहे मुलगी" वगैरे त्यांनी सांगितल्यानंतर म्हणतात, की दुसऱ्या दिवशी मी अशीच बसले होते. त्याच दिवशी संध्याकाळी, मला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. त्याच दिवशी संध्याकाळी मी झाऱ्या घेऊन आल्यानंतर असंच हे झाल्यानंतर मी पूजा करताना बोलले, "आई, लवकरात लवकर मला एखादा चांगला मुलगा बघा." हे असंच बोलून गेले म्हणतात. आणि त्यांच्या घरी झालेली काय चर्चा झाली, ते दुसऱ्या दिवशी आमच्या घरी आले आणि बोलले, की असं-असं आमचा मुलगा आहे, आणि आमचा मुलगा पण प्रायव्हेट कंपनीमध्येच होते ते पण म्हणले, आणि ते पण नाशिकचेच. तर आमचा मुलगा आहे वगैरे ते असं बोलणं झाल्यानंतर आईला वाटलं बरं झालं, बघूया तरी मग त्यांनी म्हटलं आता, आणि त्यांच्याकडूनच आले म्हटल्यावर तर मुलगा वगैरे आलेला नव्हता. तर ते काय बोलले, चालेल आपण काय करूया, तुळशीची लग्न वगैरे होऊ देत आता. दिवाळी आलेली आहे, दिवाळी वगैरे होऊ दे, तुळशीची लग्न वगैरे होऊ देत, आणि मग आपण विचार करू, मुलाला वगैरे आम्ही घेऊन येईन.
आणि मग नंतर तुळशींच्या लग्नानंतर त्यांनी बघायला वगैरे आले आणि बघायला आल्यानंतर त्यांना पण पसंत पडलं आणि आम्हाला पण पसंत पडलं. मी फक्त आईंना त्या दिवशी फक्त असंच बोललेले होते, की "आई मला एखादा चांगला मुलगा बघा." की मी आईंना काही संकटात घातलं नाही किंवा इतके वर्ष सगळेजण बडबड करत होते, पण मी आईंना कधीच असं म्हटलं नाही, की "आई बघा." तर त्या म्हणतात त्यावेळेला तसं झालं आणि लगेच आईंनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या तोंडातून आपसूक हे केलं आणि नंतर आम्ही पण एकमेकांना बघितलं, बोललो आणि त्यांचं जे कंपनी होती, ते माझी कंपनी असे एकदम जवळ-जवळ असल्यामुळं त्याच गावात असल्यामुळं सगळं जुळून आलं आणि आमचं लग्न झालं म्हणतात. माझं लग्न झाल्यावर आईला इतका आनंद झालेला होता आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणतात, त्यांचं घर खूप चांगलं होतं ही गोष्ट आणि मुलगा एकटा होता. मुलगा एकुलता एक म्हणजे मला नणंद नाही म्हणतात, मला दीर नाही, कुणीही नाही म्हणतात. फक्त माझी सासू आणि सासरे हे दोघंजणच होते म्हणतात आणि त्यामुळं मला कधीच तिथं म्हणजे एवढं छान घर, सासरे माझे गव्हर्नमेंट सर्वंट होते. त्यामुळं घर एवढं चांगलं वगैरे सगळं आईला मग खूप चांगलं वाटलं. मग मात्र ती म्हटली की "बाई तुझं जे आहे ते तुझं तू तुझ्या आईंचं करत जा." ह्या पद्धतीनं आईनं मला हे केलं. बाबांनाही खूप आनंद झाला. माझं लग्न झालं म्हणतात. त्याच्यानंतर मग मुलासाठी लगेच, की बाबा लग्न वेळानं झाले, आधीच मुलं पटपट होऊ देत आणि त्यांच्यासुद्धा घरी असं वाटत होतं, की होऊ देत मुलं. काय आता आपल्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टींचं हे नाही आहे आणि मुलं होऊ देत. ह्या गोष्टीसाठी आता मग म्हटला माझ्या पाठीमागं सगळ्यांनी सुरू केलं. तर म्हणतात मुलांसाठी सुद्धा तोच प्रॉब्लेम, की मला म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम यायला लागले. तर मग म्हणतात माझी आई इतकी चिडायला लागली, की इतक्या वर्षानं माझ्या मुलीचं लग्न झालंय. काय हे देवाचं कशाला करतेस तू, कशाला? परत तेच रट सुरू झाली म्हणतात आमच्या घरी, की कशाला करतेस तू, कशाला करतेस तू? असं सुरू झालं. मुलांच्या वेळेला मग म्हणतात मला जवळ-जवळ 4-5 वर्ष खूप दवाखाने केले, ट्रीटमेंट्स घेतल्या, सगळं झालं पण हे होत नव्हतं आणि त्यावेळेला माझीसुद्धा इच्छा होती. त्यावेळेला काय माझी इच्छा नव्हती असं नाही म्हणतात. माझीसुद्धा त्यावेळेला इच्छा होती आणि मी आईंना बऱ्याच वेळेला मी म्हटलं, "आई मला लग्नाच्या बाबतीत एवढं काही वाटत नव्हतं, पण मला मुलाच्या बाबतीत वाटतंय आणि मला लवकरात लवकर मुलं." आणि मी रोज आईंना प्रार्थना करायची म्हणतात. रोज मी तगादा लावल्यासारखा आईंकडे लावलेला होता म्हणतात आणि ही गोष्ट आहे बरं का. मी पण स्वतः अनुभव घेतलेला आहे, की ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप जास्त तगादा गुरूंकडे लावतोय ना, तर ती गोष्ट मिळायला खूप वेळ लागते. तर त्या म्हणतात असंच असेल म्हणतात. कदाचित खूप म्हणजे मला त्रास झाला. मी रडायची. मी कधी माझ्या लग्नासाठी रडले सुद्धा नाही म्हणतात, की माझं लग्न ठरावं म्हणून. पण मुलासाठी मी इतकी रडायची म्हणतात. ऑफिसवरनं यायची आणि सासूबाई सारख्या उदास व्हायच्या म्हणतात, की प्रत्येक महिन्याला त्यांनी सारखं इंटेन्सिटीनं विचारणार आणि म्हणजे माझे मंथचे जे प्रॉब्लेम जे महिन्याचे असतात ते दिसलं त्यांना, की ते त्या रडायच्या, मी पण रडायची. असं घरात फार इमोशनली म्हणजे घरात आम्ही तिघंच होतो, तर त्यांना असं वाटायचं सगळं चांगलं आहे. फक्त माझ्या मुलाला एक मुलगा होऊ दे, झालं बास एवढंच असं त्यांना वाटायचं. तर म्हणतात त्याच्यात मी खूप म्हणजे आपण म्हणतो ना मानसिकरित्या हे होणं आणि ज्या गोष्टीची आवड नाही आहे त्या गोष्टीचं एवढं हे नसते. पण ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीत आपल्याला त्रास व्हायला लागला की खूप जास्त त्रास होतोय. तर त्यामुळं मग त्या म्हणतात मला आवड असल्यामुळं त्या गोष्टीची मला खूप त्रास व्हायला लागला. सेवेत पण मग माझ्या कुठेतरी गॅप पडायला लागला. इतके वर्ष माझ्या सेवेत कधी गॅप पडत नव्हता आणि असं वाटायला लागलं नकोच मला करायचंच नाही आईंचं. का तर ही गोष्ट मनापासून पाहिजे होती मला आणि मला करायचंच नाही आईंचं. काय करायचं ते इकडं करू देत आणि मी करणारच नाही. अशा पद्धतीनं माझं बिहेवियर चाललं. कुठे एखादे दिवस केली तर केली उपासना, नाही तर 4 दिवस केलीच नाही. असं व्हायला लागलं म्हणतात. आणि मग जवळ-जवळ म्हणतात मी तसं 8-9 महिने केलं.
एखाद्या दिवशी उपासना केली, दुसऱ्या दिवशी सोडून दिली, तिसऱ्या दिवशी सोडून दिली, कुठेतरी 5व्या-6व्या दिवशी केली तर केली. असं करत वर्षातले म्हणतात त्या 8-9 महिन्यातले मला वाटतं बोटावर मोजण्याइतपत मी सेवा केली असेल, उपासना केली असेल. आणि मावशी अधूनमधून फोन करायची. मावशीचे माझे फोन कायम असायचे. तिचं माझं बॉन्डिंग पहिल्यापासून चांगलं. मावशी कायम मला सांगायची, सेवामध्ये सोडू नकोस हां, सेवामध्ये सोडू नकोस." अगं मुलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आईंच्यावर सोपवल्यात ना आपण, तर तू कशाला इतका काळजी करतेस? तू कशाला इतकं हे करतेस? कधी तुला मी इतकं स्ट्रेस घेतलेलं बघितलं नाही वगैरे मावशी खूप सांगायची. "उपासना सोडू नको, आईंशिवाय कोणी नाही आहे." प्रत्येक वेळेला मावशी मला सांगायची म्हणतात. आणि आईचं म्हणजे "मरू दे तिकडे ते उपासना-फिपासना, काही नको करू तू." असं आई मला शिकवायची आणि माझं पण मग तेच मत व्हायला लागलेलं होतं म्हणतात. 8-9 महिने असेच गेले म्हणतात, की उपासना नाहीच. नथ जमाच कधीतरी उठून केली तरी केली. असंच चाललेलं होतं म्हणतात. आणि मग अशामध्ये 8-9 महिने गेले आणि त्याच्यानंतर मग म्हणतात अचानक माझे सासरे वारले. सासरे वारले आणि मग तर सासूबाईंना म्हणजे फार वाईट वाटायला लागलं, की माझ्या मुला म्हणजे माझ्या नवऱ्याला नातवंडाचं तोंड बघायचं हे सुद्धा नाही मिळालं, असं त्यांना वाटायला लागलं. आणि मला पण त्या गोष्टीचा खूप राग आला, की माझे सासू-सासरे इतके चांगले, इतके मला कोऑपरेट करतात, इतके मला हे करतात, माया प्रेम देतात आणि आईनी एवढं सुद्धा आमच्यासाठी केलं नाही, असं मला वाटायला लागलं. आणि खूप आईंबद्दल चीड निर्माण झाली म्हणतात माझ्या मनामध्ये. खूप राग निर्माण झाला. इथनं पुढं तर मी कधीच करणार नाही, असं मी ठरवलं म्हणतात. आणि माझ्या ह्याच्या वेळेला म्हणजे सासरे गेल्यानंतर ते कार्यक्रम वगैरे जो असतोय, त्याच्या वेळेला मावशी, आई सगळेजण आलेले होते. मावशीनं मला बाजूला घेऊन म्हणजे तिला इतकं आत्मीयतेनं तिनं मला सांगितली, आणि "तू असं करू नकोस बरं का बाळा आणि उपासना सोडू नको." का तर म्हणजे रागारागात बोललेले शब्द वगैरे तिनं रडताना वगैरे ऐकलेले होते. मला माझ्या वडिलांपेक्षा जास्त मला सासऱ्यांनी प्रेम दिलेलं होतं म्हणतात. का तर मला लग्न झाल्यानंतर कधीही असं वाटलं नाही म्हणतात, की मी कधी सासरी आले, असं कधी नाही. मला इतकं सासूबाईंनी ते प्रेम दिलेलं होतं म्हणतात. मला जितके मुलाचे हे तर मी जसं रडायचे ना, तसं त्या रडायच्या माझ्यासाठी म्हणतात. इतकं त्यांना माझ्याबद्दल हे. आणि मला त्यामुळं सासरे गेल्यानंतर खूप एक मोठा आधार, वडील गेले असं मला वाटायला लागलं म्हणतात. आणि माझ्या बोलण्यातून ज्यावेळेला आईंविषयी राग वगैरे दिसला, त्यावेळेला मात्र मावशी घाबरलेली होती आणि मावशी मला बोलायला लागलेली होती, "तू असं करू नकोस बरं का, की आहे हे बघ ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, पण उपासना सोडू नको. आपल्याला गुरूंनी आपण नसतंय गुरूंना हे केलेलं, आपल्या आयुष्यात आणलेलं. गुरूंनी गुरु स्वतः आपल्या आयुष्यात येतात, का तर आपले आणि त्यांचे मागचे ऋणानुबंध असतात." असं मावशी सांगत होती. माझ्या डोक्याच्या वरून ते सगळं चाललेलं होतं. मी काहीही डोक्यात घेत नव्हते तिचं बोलणं. आणि तिचं बोलणं माझ्या म्हणजे कुठं पचनीच पडत नव्हतं म्हणतात त्या. आणि अशामध्ये मग म्हणतात मावशी पण म्हणजे थकली मला सांगून वगैरे. आणि अजून सगळे तिथंच घरातच होते. अजून सासऱ्यांचं म्हणजे ते हे असते माती वगैरे हे कार्यक्रम ते ते असतात ते. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणतात माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला मोठा. आणि ज्यावेळेला माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला म्हणतात, त्यावेळेला मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली पूर्ण म्हणतात. आणि म्हणजे आई इतकी घाबरली आणि खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला होता म्हणतात आणि त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता. आणि त्यावेळेला माझी मावशी बोलली म्हणतात मला, "तुला मी सांगायला लागले अजूनसुद्धा सुधार हं. उपासना सोडू नकोस." हे जे आहे ना, मला भीती वाटते गं. आणि गुरूंनी आपल्यासाठी काय-काय चांगलं ठरवून ठेवलेलं असतंय, आपल्याला कळत नाही. त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. आपण असं अविचाराने निर्णय घेत राहतोय, पण गुरूंनी काय ठरवलेलं असतंय ते अगदी योग्य असतंय. तू त्या गोष्टींसाठी आईंना ब्लेम करू नकोस, आईंना हे करू नकोस. आणि मग मात्र मी घाबरले म्हणतात आणि मला जास्तच आईंचा राग यायला लागला म्हणतात. म्हणजे असं वाटलं नाही की काहीतरी हे करावं. आणि मग मी आईंना बोलले म्हणतात, की मावशीनं सांगितलं तसं मी बोलले, पण आतून आईंबद्दल राग होता आहे. मला हे पण कळत होतं की हे आईंना कळणार आहे. तरीसुद्धा मी हे की
माझे मिस्टर व्यवस्थित होऊ देत आई, मी परत पहिल्यासारखी उपासना सुरू करेन. हे मी बोलले म्हणतात आईंच्या पुढं. नाही असं हे केलं, की पण आतून राग होता आईंच्याबद्दल, हे मात्र आहे म्हणतात. आणि माझे मिस्टर व्यवस्थित होऊन घरी येऊ देत आणि मी परत पहिल्यासारखी उपासना चालू करेन. असं मी बोलले आणि पुढं असं बोलले, म्हणजे तुम्हीच सगळं करताय आणि तुम्हीच आम्हाला शिक्षा पण देताय. तुम्हीच आमचं सगळं नुकसान पण करताय. तरीसुद्धा आणि तुम्हीच आम्हाला शिक्षा पण देताय. म्हणजे आम्हाला रागवण्याचा सुद्धा तुमच्यावर अधिकार नाही आहे. फक्त आम्ही सेवा करत राहायचं, तुम्ही आम्हाला काही दिलं नाही दिलं तरी. असं मी आईंना पुढं आणि बोलले म्हणतात. आणि तुम्हाला सांगू म्हणतात मावशी तिथं म्हणजे आई गेली, आईला मुद्दाम घालवली तिनं म्हणतात. म्हणजे मावशीनं घालवली का, तर आई जर थांबली म्हणजे मावशीचं इतकं माझ्यावर पहिल्यापासूनच प्रेम होतं म्हणतात. तर आईला तिनं घरी पाठवली. मला म्हटली, तिला बोलली की मी थांबेन हिच्याजवळ आणि तू जा. आणि वडील किरकिरे होते आधीपासून, तर त्यामुळं आई पण जास्त तिथं थांबली नाही का तर त्यांना जेवण वगैरे वेळेत लागायचं वगैरे म्हणून आई गेली. आणि मावशी थांबणार आहे म्हटल्यावर तिला पण काही वाटलं नाही. आणि त्या काळात मावशीनं म्हणतात माझ्यावर इतकं चांगलं, म्हणजे माझं मन जे बाहेर भरकटलेलं होतं, दुसरीकडं भरकटलेलं होतं की उपासना वगैरे नाही, काही नाही. तर त्या काळात आईसारखं मावशीनं मला सगळं सांगितलं, की आपल्या परीक्षा पण असतात. आपल्याला त्रास पण होणार. गुरु आपले परीक्षा घेतात, बघतात गुरु, की तू त्या परीक्षेत थांबतेस का निघून जातेस. तर ती म्हटली, मी तिला बोलले म्हणतात, "मग लग्नाच्या वेळेला पण आईने अशाच परीक्षा घेतल्या ना? मी कधी त्यावेळेला आईंना कधी दूषणं दिली का?" तर त्यावेळेला मावशी मला बोलली, "त्यावेळेला तुझी इच्छा नव्हती. ती परीक्षा नव्हे. त्यावेळेला तुझी इच्छा नव्हती. तू जे लग्नाच्या बाबतीत वगैरे तुझी इच्छा नव्हती किंवा तुला काही तेवढं त्या गोष्टीचं हेच नव्हतं, की झालं तर झालं, नाही तरी नाही झालं तरी नाही झालं. अशा पद्धतीनं तुझं होतं. ती परीक्षा नाही म्हणता येणार. पण तुला जी गोष्ट पाहिजे आहे, त्या गोष्टीसाठी आईंनी तुला जर थांबवलं, तर तुझी कितपत थांबण्याची तयारी आहे, हे आई बघत असतात." असं ज्यावेळेला मावशी बोलायला लागली, तर मी विचार करायला लागले. म्हटलं, हे खरं आहे. तुझी लग्नाची एवढी इच्छा नव्हती, त्यामुळं त्या गोष्टींसाठी तू परीक्षा दिलीस असं नाही म्हणता येणार. पण मुलासाठी तुझी इच्छा असताना तुला जर मूल होत नाहीये, तर ती तुझी परीक्षा आहे. आई तुझी परीक्षा घेत आहेत आणि त्यात तू उतरतेस का नाही हे आईंना बघायचं असेल आणि तू नापास झालीस त्या परीक्षेमध्ये. तू 8-9 महिने झालं उपासना सोडलीस. मावशी असं बोलायला लागल्यानंतर मी रडायला लागले. म्हटलं, ते काहीही असू दे गं, आता माझा नवरा तेवढा व्यवस्थित होऊन घरी येऊ दे आणि मीच उपासना करेन. मला इच्छा असेल नसेल, आईंच्याबद्दल रिस्पेक्ट असेल नसेल तरीसुद्धा मी करेन." तर मावशीला हेच पाहिजे होतं, की रिस्पेक्ट पाहिजे. आईंच्याबद्दल आदर पाहिजे, प्रेम पाहिजे, आईंच्याबद्दल विश्वास पाहिजे. तर मी म्हटलं, "मला नाही वाटत मला आता आईंवर आता परत कधी विश्वास बसेल असं." तर मावशी बोलली, "असं म्हणायचं नाही बाळा. तुला मी जे सांगते त्या पद्धतीनं फक्त तू कर. काही असू दे, आता मनात काहीही असू दे, तू फक्त कर." आणि त्यावेळी म्हणतात आणि माझा अनुग्रहसुद्धा झालेला होता म्हणतात. असं पण नाही की माझा अनुग्रह नाही झालेला. माझा अनुग्रहसुद्धा झालेला होता. लग्नानंतर मी अनुग्रह घेतलेला होता म्हणतात. आणि मग माझ्या मिस्टरांना आणेपर्यंत 8-10 दिवस माझे मिस्टर दवाखान्यात होते म्हणतात. माझ्या मिस्टरांना आणेपर्यंत वगैरे माझी मावशी माझ्यासोबत होती. रोज उपासना माझ्यासोबत करायची. माझं मन नसायचं पण तरीसुद्धा मी उपासना करायची. मिस्टर आले, व्यवस्थित झाले म्हणतात. 2-3 महिन्यात व्यवस्थित झाले. ते परत जॉबवर चालले वगैरे. आणि मग मी पण रिलॅक्स झाले, की आपण आता बोलले आईंना, की उपासना करणार आहे तर करायची. आणि त्या पद्धतीनं मी उपासना सुरू केली म्हणतात.
असे गेले म्हणतात, जवळजवळ वर्षभर गेलं. मला माहिती होतं मी आईंकडे कधीच त्याच्यानंतर मुलासाठी तगादा पण नाही लावला किंवा मी मागणं पण नाही मागितलं, की मी फक्त तुम्हाला सांगितलंय ना, माझे मिस्टर व्यवस्थित झाले, की मी ही उपासना करेन, तर मी तेवढ्यासाठी उपासना करायला लागले. असं मी अशा ह्याच्यामध्ये उपासना करत होते. आणि म्हणतात की फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान एकदा मला स्वप्न पडलं म्हणतात की म्हणजे मी आणि माझ्या सासूबाई असंच फिरायला म्हणून गेलोय आणि फिरायला गेल्यानंतर तिथून एक समोरून बाई आल्या आणि तिनं ना माझ्या हातामध्ये केळी दिलेत खाण्यासाठी. समोरून ओळखीची बाई आली आणि तिनं माझ्या हातामध्ये केळी दिल्यात खाण्यासाठी. असं मला स्वप्न पडलेलं म्हणतात. आणि ते स्वप्न मी माझ्या सासूबाईंना सांगितलं म्हणतात. तर त्या म्हटल्या म्हणजे मला असं वाटायचं की सगळ्या गोष्टीत ह्या तिथंच कुठेतरी जाऊन लिंक लावतात. तर म्हटल्या एखाद्या वेळेस तुला दिवस जातील आहे ना, होय ना, असं स्वप्न म्हणजे ह्या स्वप्नाचा असा अर्थ होत असेल आहे ना, असं त्या बोलल्या. तर मी म्हटलं तुम्हाला तर सगळ्या गोष्टी तिथंच लिंक लावायच्या असतात, सगळ्या गोष्टींची जाऊन तिथंच लिंक लावायची असतात. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात तसं म्हणजे त्या बाईनं माझ्या ह्याच्यात केळी देणं वगैरे त्या गोष्टी हे झाल्या स्वप्न पडल्या. 2 महिने झाले म्हणतात ते स्वप्न पडून. आणि मग मला असं वाटलं की काहीतरी आणि म्हणजे मला पण कुठेतरी असं वाटलेलं होतं थोडंसं. मी त्यांना बोलले, पण मला पण असं कुठेतरी वाटलेलं होतं. त्याच्यानंतर 2 महिने झाल्यानंतर मी म्हटलं, काहीतरी उगीच असं मी बोलून गेले स्वतःशीच. आणि म्हणतात अचानक त्यावेळेला आईचं येणं झालं माझ्याकडं. म्हणजे सासरे वगैरे हे झाल्यानंतर ती आलीच नव्हती म्हणतात. बरेच वर्षभर ते आलीच नव्हती. तिचं अचानक माझ्याकडे येणं झालं म्हणतात. आणि मला बोलली, मला ना खूप तुला भेटावंसं वाटत होतं, म्हणून मग मी आले." आणि जवळच माहेर असल्यामुळं मग म्हणतात मला कधी-कधी असं आणि काही माझ्या घरी पण असं काही प्रॉब्लेम नव्हता आणि तिथं पण असं काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळं कधी त्यांनी पण यायचीत भेटायला, मी पण तिकडं जायचे भेटायला. असं व्हायचं म्हणतात. आणि आई-बाबा ते आले म्हणतात. आणि आई ना आली त्या दिवशी केळी घेऊन आलेली होती म्हणतात. म्हणजे 2-3 महिन्यानंतर ही गोष्ट. आईने केळी घेऊन आलेली होती म्हणतात. मला काही ती गोष्ट लक्षात आली नाही म्हणतात. केळी आणलेली होती तरी. आणि त्याच्यानंतर आई गेली वगैरे, तर मी त्यातली 2 केळी खाल्ली म्हणतात. 2 केळी खाल्ली आणि एक 2-3 दिवस झाले. त्याच्यानंतर मग म्हणतात आणि हां, म्हणतात त्यातली केळी मी आधी आईंच्या पुढं ठेवलेली होती प्रसाद म्हणून आणि मग त्यातली 2-3 केळी खाल्ली म्हणतात मी. अ, तर ती केळी खाल्ल्यानंतर म्हणतात एक 2 दिवस गेले असतील आणि मला असं कसं तरी व्हायला लागलं वगैरे. अ, ती केळी खाल्ल्यानंतर म्हणजे ती केळी खाल्ली आणि लगेच असं नाही, 2-3 दिवसानंतर मग मला कसं तरी व्हायला लागलं म्हणतात. आणि कसं तरी व्हायला लागल्यावर ज्यावेळेला डॉक्टरकडे वगैरे हे केलं, चेकअप वगैरे केलं, तर त्यावेळेला कळलं की मी प्रेग्नंट होते. आणि मग म्हणतात मला इतका आनंद झाला आणि मग कळलं की ती बाई केळी देणं, आईचं केळी घेऊन येणं, मग मी केळी खाणं आणि लगेच 2-3 दिवसात असं हे होणं. तर ज्यावेळेला ही अशा काही गोष्टी घडल्या, की मी पहिल्यांदा आईला, मावशीला फोन करून सांगायची म्हणतात. आणि सासूबाई तर अगदी म्हणजे एखादं छोटं मूल कसं उडी मारून हे करतं, तसा त्यांना आनंद झाला पण त्या खूप रडायला पण लागल्या, की म्हणजे सासरे पाहिजे होते हे बघण्यासाठी. त्यांना खूप वाईट वाटायला लागलं म्हणतात. आणि हे झालं म्हणतात आणि माझ्या आईला, मावशीला मी सांगितलं, तर मावशी बोलली, "आता एवढं लक्षात ठेव." आईंना एकच बोल, मावशी मला पहिलं वाक्य हे बोलली, "आईंना एकच बोल, आई मी इतके वर्ष तुमच्यावर म्हणजे इतके वर्ष झालं आता जे पिरियड आहे, त्यामध्ये मी अविश्वासानं भक्ती करायला लागले. तुमच्यावर विश्वास नाही आहे, पण मी एक शब्द दिला म्हणून मी करायला लागले. पण ह्याचं मला भक्तीत रूपांतर करा माझ्या आणि माझं मन कुठेतरी तुमच्या चरणाजवळ न्या." असं बोल तू. जरी आता तुला वाटत असलं आईंबद्दल राग असला, तरी पण तू असं बोल आईंना. बरं म्हटलं आणि मी मावशीची ती गोष्ट पाहिली. आई मला हे करा, की मला मी जे करायला लागले,
हे अगदी भक्तीनं तुमच्यावर अगदी प्रेम करून मी भक्ती करावी, तुमच्यावर श्रद्धा ठेवून मी प्रत्येक गोष्ट करावी, असंच करायचं म्हणून नको हे, असं मी बोलले म्हणतात आईंना. आणि तुम्हाला सांगू म्हणतात मी हे करायला लागले, उपासना तशी चालू होती. मावशीनं बोलली म्हणून मी नामस्मरण वाढवलं म्हणतात. नामस्मरण ही एक अशी गोष्ट आहे त्या म्हणतात, की तुम्हाला कुठलेही कसलीही संकट असू देत, जर तुमची नामस्मरण जर जास्त असेल आणि ते अगदी मनापासून घडत असेल, तर तुम्हाला कुठल्याही वाईट सिच्युएशनमधून आई बाहेर काढतात म्हणतात त्या. तर त्यावेळेला असं झालं म्हणतात, की मी प्रेग्नंट होते आणि 4 महिने झाले असतील म्हणतात मला. 4 महिन्याची मी प्रेग्नंट होते म्हणतात. आणि त्यावेळेला अचानक म्हणतात आमच्या वरच्या गच्चीतून चोर शिरलेले म्हणतात आमच्या घरात. चोर शिरलेले आणि मी प्रेग्नंट होते म्हणतात. आणि ते म्हणजे ज्या गच्चीतून त्यांनी वर चढलेले होते म्हणतात, तिथनं सरळ आमच्या बेडरूममध्ये ते येऊ शकत होते म्हणतात. आणि त्यावेळेला म्हणतात काय हे झालं कुणास ठाऊक म्हणतात. मी रात्रीची उठले, मला थोडंसं कसं तरी वाटायला लागलेलं होतं म्हणून वगैरे ना, मी रात्रीची उठलेले म्हणतात. आणि माझ्या बेडरूमची खिडकी मी उघडलेली होती म्हणतात. तर त्या खिडकीतून त्यांनी काहीही करू शकले असते म्हणतात एकदम. तर मी उघडलेली होती खिडकी आणि मी फिरत होते म्हणल्या. मिस्टरांना वगैरे मी काही उठवलेलं नव्हतं. मला कसं तरी वाटतंय म्हणून मी फिरत होते म्हणल्या. आणि मला ते दिसलं की गॅलरीत कुणीतरी आलेलं आहे म्हणतात. हे मला दिसलं म्हणतात. आणि मी जोरजोरात नामस्मरण, म्हणजे मला हे पण सुचेना की मिस्टरांना उठवावं आणि हे पण सुचेना कोण आहे म्हणावं. म्हणजे मी घाबरले इतकी म्हणतात, का तर 3-4 आकृत्या मला दिसत होत्या. 3-4 मला दिसत होते. आणि त्या लोकांनी हेच हेरलेलं असणार की ह्यांच्या घरी फक्त हे दोघं नवरा बायको, आई वगैरे आहे, एवढेच आहेत, असं त्यांनी हेरलेलं असणार म्हणलं. आणि मी मला काहीच म्हणजे बोलणंच सुचेना. मी नुसतं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं मोठमोठ्यानं म्हणायला लागले. आणि इतकं मोठ्यानं म्हणायला लागले म्हणला त्या, की मी अगदी त्या दरवाजाजवळ जाऊन म्हणजे असं मला हे झालं की तिथं दरवाजाजवळ जाऊन म्हणावं, म्हणजे मोठमोठ्यानं. आणि दरवाजाला मी असं दाबून धरले, जणू काय की त्यांनी काही करू शकणार नाही मी दाबल्यानंतर. अशा पद्धतीनं मी ओम नमः शिवाय म्हणायला लागले. आणि मोठ्यानं माझ्या मिस्टरांना जाग आली नाही, पण त्या लोकांनी ती गोष्ट ऐकली म्हणतात. आणि कोणतरी जागा आहे असं बोलले ते. आणि त्यांनी रिटर्न हे केलं म्हणतात. आणि ते रिटर्न जाताना मी बघितलं म्हणतात. आणि मग माझ्या एकदम लक्षात आलं. आणि मी दुसरं कुणाला नाही, आमच्या शेजारच्यांना कसं मला त्यावेळी बुद्धी सुचली, का तर तुम्ही ज्यावेळेला त्या म्हणतात नामस्मरण करत असताय त्यावेळेला तुम्हाला योग्य बुद्धी सुचणार. मी माझ्या शेजारच्यांना कॉल केला म्हणतात. आणि शेजारच्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी लगेच म्हणतात बाहेर आले. आणि त्यांच्या घरात 2-3 होते पुरुष म्हणले. त्यांनी पकडले त्या 3-4 त्याच वेळेला पकडलं म्हणतात आणि पोलिसांच्या ह्याच्यात दिलं म्हणतात. म्हणजे ही गोष्ट इतकी मोठी होती आणि मला इतकं हे झालं की माझ्या नामस्मरणानं आज मला वाचवलं, माझ्या पूर्ण घराला हे झालं. तर इतकं म्हणजे मला भारी वाटलं म्हणतात त्या दिवशी. आणि मग नंतर त्यांना कॉल केल्यानंतर मग मी माझ्या मिस्टरांना, सासूबाईंना त्यांनी उठवलं. मग सगळेजणच तिथले आसपासचे बाहेर आले म्हणतात. सॉरी. आणि मग म्हणतात सगळेजण म्हणायला लागले आणि की हिनं कॉल केला म्हणून बरं झालं वगैरे. आणि ते म्हणजे खाली जाईपर्यंत, रोडवर उतरूपर्यंत माझे शेजारचे वगैरे सगळे गोळा झालेले होते. सगळ्यांनी मिळून हे केलं, त्यामुळे ते लगेच सापडले गेले म्हणतात. तर अशा प्रकारे त्यावेळेला आईंनी मला हे केलं आणि मी खूप रडले म्हणतात. आईंच्या पायावर डोकं ठेवून रडले. आणि त्याच्यानंतर उपासना खरंच खूप चांगली मी केली म्हणतात. आणि आईंनी माझ्या उपासनेला खूप मनापासून उपासना केली म्हणतात. त्याच्यानंतर नामस्मरण वाढवलं आणि त्याच्या कृपेनं म्हणतात खूप चांगली मुलगी मला निरोगी मुलगी अशी झाली म्हणतात.
खूप माझ्या सासूबाई आनंदी झाल्या आणि त्याच्यानंतर मग म्हणतात एक 1-1.5 वर्षात परत प्रेग्नेंट राहिले, मुलगा पण झाला. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्या. माझी दोन्ही मुलं म्हणतात इतक्या चांगल्या रीतीनं आईंचं करतात म्हणतात. अगदी छोटी आहेत पण तरीसुद्धा म्हणतात इतक्या चांगल्या रीतीनं, की मलासुद्धा इतक्या वर्षात जमलं नाही. ते म्हणतात म्हणजे का तर गर्भात जे संस्कार होतात त्याच्यावरती मुलांचं डिपेंड असते म्हणतात बरेच. तर गर्भात असताना माझ्याकडून जी उपासना घडली त्यामुळे मुलं आपसूक म्हणतात निरोगी आणि खूप चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आलेली आहे म्हणतात. आणि इतकी समंजस आणि इतकी खोडकर आहेत म्हणतात. माझी मुलगी वगैरे तर फार खोडकर आहे. पण तो खोडकरपणा अशा पद्धतीनं आहे, की त्यातनं सुद्धा त्यांनी म्हणजे लोकांची मनं आकर्षित करतील. अशा पद्धतीनं माझी मुलं पण जन्माला आली. खूप सगळं चांगल्या पद्धतीनं आईंनी सगळ्या गोष्टी करवून घेतल्या म्हणतात त्या. तर त्या म्हणत होत्या, की हा ज्यावेळेला अनुभव शेअर कराल तुम्ही, त्यावेळेला एक गोष्ट माझ्याकडून प्रत्येकाला सांगा, की आयुष्यात संकटं आलीत, तर कधीही आईंचं चरण सोडू नका. संकटं आलीत, तर ती आपली परीक्षा आहे असं समजून त्या संकटात सुद्धा आपलं जे नेम आहे ते सोडू नका. आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त, हे मी नाही आहे, त्यांनी सांगितलेलं सांगायला, सगळ्यांनी जास्तीत जास्त नामस्मरणावर भर द्या. नामात खूप मोठी ताकद आहे असं ताई म्हणत होत्या. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.